ठाकरेंनी डाव टाकला आणि त्या डावामध्ये आता एकनाथ शिंदे यांचे सहकारी अडकत गेले। महत्त्वाची बातमी जाणून घेऊया थेट मुंबईमधून। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढली, दोन भाऊ एकत्र येणार याचीही चर्चा जोरदार सुरू झाली आणि अशातच खेळ सुरू झाला तोच शिंदेंच्या सहकार्याचा आउट होण्याचा। या ठिकाणी महत्त्वाची बातमी, शिंदे सेनेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत युती केली, उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, ज्या विश्वासाने त्यांच्यासोबत गेले, मात्र त्यांचे सहकारी आता पूर्ण निसटताना दिसत आहेत। एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन सरकारमध्ये सामील झाले। उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला आणि त्यांचाच विश्वासघात या ठिकाणी झाला। अशातच आता ठाकरेंनी डाव टाकायला सुरुवात केली। यामध्ये पहिला डाव टाकला, दोन बंधू एकत्र येणार, त्याचबरोबर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं वैर पुन्हा एकदा मैत्रीच्या रूपाने पुढे येताना दिसत आहे। याचमुळे शिंदेंना मात्र चेकमेट मिळत आहे। उद्धव ठाकरे यांनी जो डाव टाकला, जो खेळ खेळला, तो म्हणजेच मनसे आणि शिवसेना ही एकत्र येणार। 19 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणार या कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि याचवरती विश्वास ठेवून शिंदेंनी राज ठाकरे आणि भाजपकडे वारंवार लोटांगणे घातलं। अशातच दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने साहजिकच सर्वात मोठा फटका शिंदेंना बसणार आहे। त्यातच अमित शहांची भेट घेऊन ही युती होऊ देऊ नका असे अनेक वारंवार विनंती केल्याचंही या ठिकाणी यापूर्वी चर्चेचा विषय ठरला होता। अशातच देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेमध्येच ठाकरेंनाही खुली ऑफर दिली, आपणही या बाजूला येऊ शकता। अशातच संजय सिरसाट, संजय गायकवाड आणि पूर्ण अधिवेशन हे शिंदेंच्या मंत्र्यांच्या विरोधातच गाजलं। त्याचमुळे येणारा काळ शिंदेंसाठी चांगलाच अडचणीचा आहे आणि ठाकरेंनी जो खेळ खेळलाय तो यशस्वी होताना दिसत आहे। ठाकरे काही केलं तरी एक ना एक दिवस शिवसेना आणि धनुष्यबाण मिळणार अशी अपेक्षा लावून धरलेल्या आहेत आणि सत्याचा विजय होतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे असंही ठाकरे सेनेचे नेते आणि राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत। सत्ता आहे तोपर्यंत हा खेळ सुरू राहणार, मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं। याच गोष्टी हालचाली जोरदार सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे शिंदेंच्या दिल्लीवारीही तेवढ्याच वाढलेल्या आहे। अशातच पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह ठाकरेंच्या मदतीला येणार हे आता वाटू लागलेलं असतानाच फडणवीसांची मैत्री ही सुद्धा आता जुळून येत आहे। त्यामुळे शिंदेंसाठी ही धोक्याची घंटा, जे कमवलं ते संपलं आणि संपण्याच्या दिशेने वाटचाल। भाजपच्या सोबत राहून आणि ठाकरेंना फसवून नक्की काय मिळवलं असाही सवाल आता चर्चामध्ये होताना दिसतोय।